नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, नेहमी आपण स्वामी महाराजांच्या विविध प्रकारच्या सेवांबद्दल चर्चा करत असतो, त्या समजून घेत असतो. परंतु आज मी तुम्हाला जो विषय सांगणार आहे, बघा, आपल्या सनातन धर्मामध्ये आपण आपल्या पूर्वजांकडून अनेकदा एक गोष्ट ऐकतो. ती गोष्ट म्हणजे नवस. विविध देवतांना, देवी देवतांना आपण अनेक वेगळ्या प्रकारे नवस हा मानत असतो. आपल्या पूर्वजांकडून, आपण घरातल्या ज्येष्ठांकडून ऐकत असतो की विशिष्ट देवाला आपण नवस हा मानला होता, अशा प्रकारे नवस मानला होता, त्यानंतर अशा प्रकारे आपली इच्छा मनोकामना पूर्ण झाली वगैरे वगैरे. परंतु प्रश्न अनेक लोकांना पडतो स्वामी सेवेकऱ्यांमध्ये, स्वामी सेवा मार्गामध्ये, की स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे आपले जे स्वामी समर्थ महाराज आहेत, तर स्वामींना नवस मानला जातो का, किंवा मानला जातो तर मग तो कसा मानायचा असतो? तर याचबद्दल आज मी तुमच्यासमोर अत्यंत उपयुक्त माहिती घेऊन आलेलो आहे आणि 100% यश देणारा आणि तुमची मनोकामना पूर्ण करणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा नवस कसा मानायचा असतो आणि काय मानायचा असतो, ते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांना देखील आपण नवस करत असतो. स्वामींना नवस मानले जातात याची साक्ष तुम्हाला महाराजांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चरित्रांच्या पुस्तकातून मिळतं. ठीक आहे. स्वामी चरित्र सारामृतमध्ये देखील तुम्हाला याचे दाखले मिळतात. त्यानंतर स्वामींची जी बखर आहे, तर स्वामींच्या बखरमध्ये तर अनेक ठिकाणी स्वामींना लोकांनी केलेले नवस आणि स्वामींनी ते नवस कसे फेडले याचे दाखले आहेत. त्यामुळे स्वामी महाराजांना नवस हा निश्चित केला जातो, करायचा असतो. आणि जर योग्य प्रकारे नवस केला तर स्वामी नवसाला 100% पावतात. तुमची मनोकामना काही असो ती पूर्ण करतात. हां, परंतु या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली इच्छा, आपण नवस ज्या गोष्टीसाठी मांडत आहोत, तर तुमच्या त्या इच्छेमध्ये, त्या मनोकामनेमध्ये काही गोष्टी असाव्यात, काही गोष्टी नसाव्यात. जसं की तुमच्या त्या मनोकामनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाचं वाईट नसावं, म्हणजे कोणाचं वाईट होण्याच्या हेतूने नवस अजिबात नसावा. तुमच्या नवसामध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ, मोह, ठीक आहे, किंवा ईर्ष्या या गोष्टी नसाव्यात. ह्या गोष्टींना सोडून जर तुमचा नवस हा सात्विक असेल, तुमची इच्छा सात्विक असेल, श्रद्धेने स्वतःच्या काहीतरी बरकतीसाठी किंवा आपण स्वतःच्या उन्नतीसाठी जर का, किंवा स्वतःच्या काहीतरी वैयक्तिक इच्छेसाठी नवस करतोय ज्यात कुणाचंही काही वाईट नाहीये, तर 100% तुमचा नवस पूर्ण होईल. स्वामी नवसाला पावतातच, हे लक्षात ठेवा. नवस काय करायचा असतो स्वामींना, तर बघा, पहिल्यांदा लक्षात घ्या, नवस म्हणजे याच्याविषयी अनेक लोकांचं वेगवेगळं मत असतं. काही लोकांचं मत हे नवसबद्दल वेगळं आहे, की काही लोक नवसाला फक्त थोतांड मानतात, तर तसं नसतं. बघा, नवस म्हणजे हा आपण देवाला दिलेला कुठल्याही प्रकारचा लोभ नसतो. काही लोक म्हणतात की नवस म्हणजे देवाशी आपण व्यवहार करतोय, पण अजिबात नाही. नवस हा देवाशी केलेला व्यवहार नसतो, तर नवस हा आपण देवाला दिलेलं एक वचन असतं आणि आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते वचन आपल्याला तंतोतंत पाळायचं असतं. तर बघा, लक्षात घ्या, नवस हा कोणत्याही देवाला करायचा आणि त्यानंतर आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवा की तुम्ही जो नवस मानलेला आहे तो अगदी तंतोतंत तशाच पद्धतीने पूर्ण देखील करायचा असतो. कारण नवस हे देवाला दिलेलं वचन आहे, जे मी आत्ताच सांगतोय. तर देवाला दिलेलं वचन चुकूनही मोडायचं नाही, याची काळजी घ्यायची. जर तुम्ही स्वामी महाराजांना नवस करताय, तर स्वामी महाराजांना नवस करताना, मानताना एक काळजी घ्यायची आहे की इतर वेळेस जसे तुम्ही नवस करतात, तर स्वामींना नवस मानताना तुम्हाला कुठल्याही प्रकाराचं पैशा अडक्याचं, सोन्या चांदीचं किंवा तत्सम गोष्टींचं तुम्हाला प्रलोभन किंवा तशा प्रकारच्या गोष्टी नवस म्हणून तुम्हाला मानायच्या नाही. म्हणजे उदाहरणार्थ, बरेच जण नवस मानतात की माझा नवस पूर्ण आला तर मी देवाला, म्हणजे स्वामींना देखील आपण, मी इतके इतके पेढेच चढवेन, किंवा मी इतके इतके हेच अर्पण करेल, मी सोनं अर्पण करेल, चांदी अर्पण करेल, मी इतके पैसे अर्पण करेल, इतकं किंवा मी चांदीचा मुकुटच बनवेल किंवा हेच करेल. अशा गोष्टी स्वामींना नवस म्हणून अजिबात मान्य नसतात. तर ह्या गोष्टींच्या तुम्ही फंद्यामध्ये अजिबात पडू नका. स्वामींना जर नवस मानायचा आहे, तर स्वामींना नवस मानताना तो कसा मानायचा, त्याची अर्थात एक पद्धत देखील आहे, तेही मी सांगतो. ती पद्धत पण सांगणार आहे. परंतु नवस मानताना पैसा, अडका, धन या गोष्टींचा न मानता कसला मानायचा आहे, पहिले मी ते एक एक विषय तुम्हाला सांगतो. त्यानंतर तो नवस प्रत्यक्षात कसा मानायचा आणि त्याची काय पद्धत आहे ते देखील सांगतो. बघा, नवस कशा कशा मानू शकतात, तर सगळ्यात स्वामींना जे अत्यंत प्रिय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला एक एक करून सांगतो. तुम्ही नवस हा श्रद्धेचा माना, भक्तीचा माना आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सेवेचा माना. श्रद्धा, भक्ती आणि सेवा पूर्ण असलेला नवस
कधीही 100% फलद्रूप होतो. स्वामी त्या नवसाला पावतातच. नवस मानताना सगळ्यात अत्यंत प्रिय जर असेल स्वामींना, तर बघा काय करू शकतात, की केंद्रामध्ये, दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 2दा अतिशय उत्तम पद्धतीने आरती होते. तर तुम्ही स्वामींना तुमची मनातील इच्छा जी असेल, अर्थात ती सांगून, ती कशी सांगायची ती पद्धत मी पुढे सांगतो. परंतु नवस मानताना तुम्ही स्वामींना 108 आरत्यांचा नवस मानू शकतात, की माझी मनातली इच्छा जर पूर्ण झाली स्वामी, तर मी केंद्रामध्ये सकाळची अथवा संध्याकाळची जी तुम्हाला वेळ योग्य असेल, जमत असेल, ती एक वेळ ठरवा आणि 108 आरत्या माझी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर स्वामी मी 108 आरत्या या ठिकाणी केंद्रामध्ये येऊन कंटिन्यू मी त्या अटेंड करेल, असं तुम्ही स्वामींना नवस म्हणून मानू शकतात. सगळ्यात म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आणि स्वामींना अत्यंत प्रिय गोष्ट. तर अशा प्रकारचा नवस मानल्याने त्वरित तो नवस फलद्रूप होणार, यात तीळ मात्रही शंका नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही काय मानू शकता, तर बघा जसं मी आत्ताच म्हटलो, की नवस हा सेवेचा असायला पाहिजे. मग तुम्ही इष्ट संख्येमध्ये किंवा म्हणजे एखाद्या ठराविक संख्येमध्ये तुम्ही एखादी सेवेचा नवस स्वामींना माना. जसं की सेवा म्हणजे काय, तर बघा इष्ट संख्येमध्ये म्हणजे जे तुम्हाला शक्य होईल किंवा जे तुम्हाला मान्य असेल, जे तुम्हाला जमणार आहे, त्या संख्येमध्ये 11, 21, 51 किंवा सर्वोत्तम म्हणजे 108. 108 संख्येमध्ये स्वामी चरित्र सारामृत पठण करण्याचा तुम्ही नवस मानू शकता. अर्थात हे तुम्ही कुठेही करा. तुम्ही घरी करू शकतात किंवा केंद्रात बसून करू शकतात, जिथे तुम्हाला शक्य असेल. तर 108 स्वामी चरित्र सारामृत, दररोज एक स्वामी चरित्र सारामृतचा पूर्ण पाठ करायचा, 1 ते 21 अध्याय. दररोज एकदा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पठण करायचं, असं 108 दिवस सलग. याला काहीही बंधन नाहीये. म्हणजे आता तुम्ही म्हणणार मासिक धर्म आला महिलांना, काहीही बंधन नाही. तुम्ही 108 स्वामी चरित्राचा जर नवस मानला, तर तो तुम्ही अखंड 108 पूर्णपणे करू शकतात आणि करायचाच. 108 स्वामी चरित्राचा नवस मानू शकतात. त्यानंतर इष्ट संख्येमध्ये तुम्ही स्वामींना गुरुचरित्राचा नवस मानू शकतात, की स्वामी माझं मनोकामना पूर्ण झाल्यावर मी सलग 3 किंवा सलग 5, 7 या संख्येने गुरुचरित्र पारायण मी करेल. ते तुम्ही करू शकतात. खूप प्रिय आहे त्या गोष्टी स्वामींना. त्यानंतर तुम्ही महिला असणार तर विशेष करून तुम्ही दुर्गा सप्तशती, आता उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. अतिशय उत्तम काळ आहे. तुम्ही इष्ट संख्येमध्ये 14 दुर्गा सप्तशती पारायणाची सेवा अशी आपल्याला आई भगवतीची नवरात्रीत करायची असते. तुम्ही जर आता नवस मानत असणार, तर तुम्ही 14 दुर्गा सप्तशती पारायणाचा नवस आई भगवतींसमोर आणि स्वामींसमोर मांडू शकतात किंवा मानू शकतात. त्यानंतरही तुम्हाला निश्चित पद्धतीने तुमचं जे काही मनोरथ आहे ते सफल होणार आहे. त्यानंतर तुम्ही इष्ट संख्येमध्ये म्हणजे तुम्हाला जमेल त्या संख्येमध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण, या ग्रंथाचे इष्ट संख्येत पारायण तुम्ही करू शकतात. 5 पारायण करू शकतात किंवा याचे तुम्ही 9 पारायण करू शकतात, ठीक आहे, किंवा 11 पारायण करू शकतात सलग. म्हणजे दर दिवशी एक, हे जे काही मी सांगतोय सगळे पारायण हे दर दिवशी एक पारायण पूर्ण, असं या संख्येने तुम्ही करू शकतात. त्याच्याही नंतर जर तुम्हाला पारायण नसेल, तर मग तुम्ही शक्य त्या संख्येमध्ये, इष्ट संख्येमध्ये तुम्ही नामस्मरणाचा नवस हा देखील स्वामींना अत्यंत प्रिय नवस आहे. नामस्मरण म्हणजे काय, तर श्री स्वामी समर्थ या परम पवित्र आणि सर्वोच्च मंत्राचं तुम्ही 10,000 जप किंवा 5,000 जप किंवा 50,000, 1,00,000 आणि सगळ्यात उत्तम म्हणजे असतं 12 लाख जप. अर्थात याला जो काळ लागणार आहे तो लागणार आहे, ठीक आहे. दररोज तुम्ही किती जप करायचा हे तुमच्यावर आहे. जर तुम्ही 1,00,000 जपाचा नवस मानलेला असेल उदाहरणार्थ, तर त्या 1,00,000 जप तुमचे किती दिवसात पूर्ण होणार आहेत हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. याला काही नियम वगैरे नाही. 1,00,000 जप मला करायचे, तर दर दिवसाला तुम्ही ते कॅल्क्युलेट करायचं आहे. दर दिवसाला मी इतके इतके केले तर 1,00,000 जप माझे किती महिन्यात पूर्ण होतील, किती दिवसात पूर्ण होतील, हे तुम्हाला जे शक्य असेल तितक्या संख्येमध्ये दररोज तुम्ही ते जप करून सलग तुम्ही तेवढ्या इष्ट संख्येत मानलेले जप, नामस्मरण हे स्वामींसमोर बसून पूर्ण करू शकतात. नामस्मरणाचा जप सुद्धा त्वरित फलित होतो, फलद्रूप होतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर अजून मी तुम्हाला उत्तम नवस सांगतो. स्वामींना मानण्यासाठी तुम्ही अन्नदानाचा नवस मानू शकता. जर तुमची परिस्थिती चांगली असेल, तुम्हाला शक्य असेल, तर स्वामींना तुम्ही नवस म्हणून माझा नवस पूर्ण झाल्यावर स्वामी मी इतक्या लोकांना अन्नदानाचं कार्य करेल किंवा अन्नदान करून मी माझा नवस फेडेल स्वामी. किती ते तुमच्या यथाशक्तीप्रमाणे मी इतक्या लोकांना
खाऊ घालेल किंवा सर्वोत्तम म्हणजे जसं आता एखादं वृद्धाश्रम असतं तर तुम्ही वृद्धाश्रम कुठलेही आजूबाजूचं वृद्धाश्रम तुम्ही ठरवा आणि स्वामींना नवस मानताना त्याचा उल्लेख करा की या वृद्धाश्रमात जाऊन मी अन्नदान करेल किंवा तुम्हाला जमेल तितक्या संख्येने लोकांना तुम्ही भोजन घालू शकतात, खाऊ घालू शकतात किंवा गरिबांना अन्नदान करण्याचा नवस मानू शकतात. इतक्या इतक्या लोकांना मी शोधून गरीब लोकांना मी अन्नदान करेल स्वामी, अशा पद्धतीचं तुम्ही नवस मानू शकतात. किंवा तत्सम लोकांना, गरीब लोकांना तुम्ही वस्त्रदानाचा नवस मानू शकतात. इतक्या इतक्या लोकांना मी चादर वाटप करेल स्वामी किंवा जे काही तुम्हाला शक्य असेल. वस्त्रदान सुद्धा सर्वोत्तम एक उत्तम दान आहे, स्वामींना अत्यंत प्रिय आहे. किंवा तुम्ही दान म्हणून तुम्ही ग्रंथदान करू शकतात. म्हणजे इष्ट संख्येमध्ये स्वामी मी समजा उदाहरणार्थ तुम्ही मानू शकतात की 108 मी स्वामी चरित्र दान करेल स्वामी गरजू लोकांना. केंद्रात जाऊन तुम्ही वाटू शकतात. म्हणजे तुमचा नवस जर पूर्ण झाला, समजा तुम्ही 108 स्वामी चरित्रांचा वाटपाचा तुम्ही दान करण्याचा नवस केलेला आहे, मग 108 स्वामी चरित्र तुम्ही केंद्रात जाऊन वाटू शकतात भाविकांना किंवा तुम्ही मठात जाऊन वाटू शकतात किंवा जिथे स्वामी भक्त असतात, स्वामींचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाटप करू शकता. किती 108 वाटा किंवा तुमच्या पद्धतीने 500 तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाटप करू शकतात. जे तुम्हाला शक्य असेल यथाशक्ती, याला काही असं बंधन नाही किंवा काही असा नियम नाही आहे. तुम्हाला जे शक्य असेल ते प्रामाणिकपणे प्रेमाने तुम्ही तो नवस माना आणि तो पूर्ण देखील अवश्य करायचा आहे. तर इतक्या प्रकारे मी तुम्हाला सांगितले काही अत्यंत प्रिय स्वामींना नवस आणि त्वरित फळाला येणारे नवस, अशा पद्धतीच्या गोष्टींचे नवस माना. पैसा अडका देणं किंवा घेणं किंवा पैशा अडक्या संबंधित सोना चांदीचा कुठलाही नवस स्वामींना मानायचा अजिबात नाही, लक्षात घ्या. त्या नवसाकडे स्वामी कधीही लक्ष देत नाहीत. याचे दाखले स्वामींच्या चरित्रात सापडतात, हे लक्षात घ्या. तर आता हे झालं की नवस म्हणून काय मानायचं. आता मुख्य विषय की नवस आपल्याला कसा मानायचा आहे स्वामींना. ठीक आहे, तर याची एक पद्धत आहे बघा. तुम्हाला नवस मानायचा आहे तर तुम्ही काय करा, गुरुवार बघायचा आहे. गुरुवारी तुम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा केंद्र नसेल तुमच्या जवळ तर तुम्ही मठात जाऊ शकता. गुरुवारी जायचं आहे, परंतु गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा तुम्हाला शक्य आहे स्वामींजवळ जायचं केंद्रात किंवा मठात. जाताना एक श्रीफळ घेऊन जायचं, नारळ घेऊन जायचं, एक गुलाब पुष्प असतं 5 ते 10 रुपयाला सहज गुलाब पुष्प भेटतं. एक नारळ, गुलाब पुष्प, थोडीशी खडी साखर 5 रुपयाची पुडी मिळते, ती खडी साखर घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर नारळ, गुलाब आणि खडी साखर या 3 गोष्टी आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे यथाशक्ती दक्षिणा. त्याच्यावर तुम्ही अगदी 1 रुपयापासून दक्षिणा ठेवू शकतात. 1 रुपया, सव्वा रुपया, 11 रुपये, 21 रुपये, जे तुम्हाला शक्य असेल यथाशक्ती तुमची जेवढी शक्ती असेल. तर या 4 गोष्टी, नारळ घ्यायचं, गुलाब घ्यायचं, खडी साखर घ्यायची आणि यथाशक्ती दक्षिणा, ह्या 4ही गोष्टी हातात घेऊन केंद्रात किंवा मठामध्ये स्वामींसमोर जायचं आहे आणि स्वामींसमोर त्या 4 वस्तू धरून तुम्ही मनात तुमच्या जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ज्या गोष्टीची पूर्णता होण्यासाठी तुम्ही नवस मानताय ती गोष्ट स्वामींसमोर डोळे मिटून अतिशय श्रद्धेने ती गोष्ट स्वामींकडे मागायची आहे. आणि ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर मी आत्ताच ज्या प्रकारचे नवस सांगितले सेवेचे वगैरे, त्यातील कुठला तरी एक नवस जो तुम्हाला शक्य आहे तो नवस स्वामी मी पूर्ण करेल जर माझी मनोकामना पूर्ण झाली. अशा प्रकारे स्वामींसमोर या 4 गोष्टी धरून स्वामींना वचन द्यायचं आहे आणि स्वामी माझा नवस पूर्ण झाल्यावर मी मानलेली गोष्ट, मानलेली सेवा ही पूर्ण करेल हे मी आपल्याला वचन देतो. आणि त्याची शाश्वती म्हणून आत्ता पुरता नारळ, श्रीफळ, हे गुलाब पुष्प, खडी साखर आणि ही छोटीशी दक्षिणा स्वामी आपण स्वीकार करावी आणि माझा नवस त्वरित फलद्रूप करावा असं स्वामींना विनंती करायची स्वामींच्या चरणी. आणि त्या 4ही गोष्टी स्वामींना अर्पण करायच्या. म्हणजे केंद्रात तिथे तुम्ही ठेवू शकतात नारळ, श्रीफळ ठेवायच्या जागेवर किंवा मठात जे मठाधिपती किंवा जे काही देखरेखवाले असतील त्यांच्याकडे तुम्ही ते सुपूर्त करू शकता. अशा प्रकारे ते स्वामींना अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी बसून स्वामींचा 1 माळ जप, श्री स्वामी समर्थ याचा 1 माळ किमान जप करायचा आहे. स्वामींना मुजरा त्रिवार करायचा आहे. त्यानंतर उठून तुम्ही जाऊ शकतात. पण ही गोष्ट लक्षात घ्या की हा नवस केल्यानंतर रोज तुम्हाला स्वामींची जी नित्यसेवा आहे मित्रांनो, स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 पाठ, अर्थात तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृतचा जरी नवस मानलेला असेल इष्ट संख्येत त्याचे पारायण करतायत तरी सुद्धा दररोज त्याचे 3 अध्याय आणि स्वामींचा 11 माळ जप ही नित्यसेवा तुम्हाला करायची मित्रांनो, लक्षात घ्या.
दररोज या सेवेला वेगळा वेळ काढायचा आहे आणि तुम्ही जे नवस मानलेलं आहे ते तुम्ही तुमच्या सवडीनुसार दिवसभरातनं 24 तासातनं दिवस रात्र कधीही तुम्ही ती तुमच्या नवसाची मानलेली सेवा कधीही करू शकता. त्याला काहीच अडचण नाही आहे, बंधन नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो, जो नवस मानलेला आहे, इष्ट संख्येत तुम्ही जे काही पारायण किंवा जे काही सेवा मानलेली आहे ते अखंड 108 दिवस करायचे आहे. कुठल्याही गोष्टीचं त्याच्यात बंधन बाधा नाहीये. काही घाबरायचं कारण नाही. स्वामींना आपण वचन दिलेलं आहे आणि स्वामींना दिलेलं वचन हे निश्चित पाळायचं आहे तुमचं नवस पूर्ण झाल्यानंतर. ठीक आहे, परंतु या दिवसांमध्ये स्वामींची नित्य सेवा मात्र सोडायची नाहीये, एवढं नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, हा नवस तुम्ही या पद्धतीने मित्रांनो करून बघा. तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही इच्छा असो, फक्त मी जे सुरुवातीला बोललो की त्या इच्छेमध्ये कोणाचं वाईट नसावं आणि लोभ मोह मत्सर, ठीक आहे, किंवा कोणाबद्दल ईर्ष्या या गोष्टी नसाव्या. तुमचा नवस, तुमची इच्छा जर का सात्विक आहे, शुद्ध आहे, तर स्वामी तुमच्या नवसाला 100% पावतील, याची गॅरंटी आहे. ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल अजूनही काही शंका असतील तसं मी सगळ्या शंकांचं निरसन केलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण ऐकला, शांततेत ऐकला, समजून घेतला, तर तुम्हाला काही शंका उरणार नाही. तरी जर काही शंका उरत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करीत राहा. श्री स्वामी समर्थ.